माझ्या वंजारी भावांना बरं तुम्ही खिनवू शकत नाही। अगदी गुणरत्नजी, या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी जातीचं राजकारण होतंय असा आरोप देखील सातत्यानं केला जातोय। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी या प्रकरणी आवाज उठवलेला आहे। त्यांनी बिंदू नामावलीचा संदर्भ देत त्या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये विधान केलं की एकाच जातीची लोक बीडच्या प्रशासनामध्ये जास्त आढळतात आणि त्यानंतर तुम्ही म्हटलं होतं की त्या संविधान पदावर नाहीये, तुम्ही त्यांच्यावर टीका देखील केली होती। अंजली दमानिया यांना तुमचं काय प्रत्युत्तर असेल? अंजली दमानिया ह्या स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते आहेत। सामाजिक कार्यकर्ते दलित पॅंथरचे असतात, सामाजिक कार्यकर्ते रिपब्लिकन चळवळीचे असतात, सामाजिक कार्यकर्ते स्त्री मुक्ती म्हणजे ज्याला म्हणतो आपण की स्त्री सक्षमीकरण करण्यासाठीचे असतात। अंजली दमानियांनी मला कोणत्याही कधीही अशा प्रकारचं कार्य केलेलं जे की मागासवर्गीयांवरील अत्याचार असोत की सार्वजनिक दृष्ट्या जसं आम्ही गोविंदभाई श्राफांसोबत काम करायचो, पाणी प्रश्नावर काम करायचो, वृक्ष लागवडीवर काम करायचो, लोकशिक्षणावर काम करायचो, राष्ट्रीयकरणावर कामगारांचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे त्याच्यावर आम्ही काम करतो। असं काम त्यांनी कोणतंही केलेलं नाही। त्या जे आहेत स्पोक्सपर्सन सारखं बोलतात आणि त्या बोलत असताना त्यांनी एका दोन गोष्टीला महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे। माननीय सर्वोच्च न्यायालयाने बिंदू नामावली निश्चित केलेली आहे, त्यांचा काय अभ्यास आहे ते कधी दिसून आलेला नाही किंवा त्यांच्या अभ्यासाकडे जाण्याची गरज नाही, कारण त्यांच्या बोलण्याला मला काही किंमत द्यायची गरज नाही, कारण त्यांचं बोलणं आजही सांगतो त्यांच्या बोलण्याला नो व्हॅल्यू नो व्हॅल्यू नो व्हॅल्यू। त्या ज्या प्रकारे क्रिटिसाइज करत निघालेल्या आहेत आमच्या वंजारी समाजाला टिप्पणी करत, त्यांना मला सांगायचंय की बिंदू नामावलीशिवाय कोणत्याही पगार डिस्बर्समेंट होत नसतात, कोणतीही भरती केली जात नसते आणि अधिकतर शासनाच्या भरती ह्या लोकसेवा आयोगामार्फत होत असतात आणि लोकसेवा आयोग जिल्ह्याच्या आधारावर ती बिंदू नामावली म्हणजे जात वर्गीकरण नक्की करत नसते, तर एकूण त्या जागा ज्या रिक्त आहेत त्या रिक्त जागांच्या आधारावर करत असते। त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालय असेल, भारतीय संविधानातील आरक्षणाच्या तरतुदी असतील, याच्यावर त्यांनी कधी आपलं डोकं लावून कधी बोलले आहेत असं मला दिसत नाही। त्याच्यामुळे मला एक असं वाटतंय की उबड्या घागरीवर ज्या प्रकारे पाणी टाकलं जाते तसं त्यांचं बोलणं उबड्या घागरीवरलं पाणी आहे, कधीच त्यांच्या बोलण्याला कोणती किंमत व्हॅल्यू किंवा घागर भरेल वैचारिक दृष्ट्या असं मला वाटत नाही। त्याच्यामुळे त्या कधी नव्हे प्रकाश झोकात येऊन वंजारी समाजाला कुठेतरी नावबोटं ठेवायचं आणि मराठ्यांकडून काही सहानुभूती मिळते का त्याच्यातून आपलं काहीतरी म्हणजे आपल्याला खरोखर कुणीतरी आपलं नाव घेऊन बोलून ओळख निर्माण होईल का, ओळख निर्माण करण्याची केवलवाणी प्रयत्न आहे त्यांचा। गुणरत्नजी, एकंदरीत संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता वातावरण पेटल्याचं पाहायला मिळत आहे। मोर्चे देखील निघत आहेत, मागणी देखील केली जाते मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी यासाठी मागणी केली जाते। आणि आता एकंदरीत तुम्ही पाहताय 3 मोर्चे या सगळ्या प्रकरणामध्ये निघालेले आहेत। आज पुण्यामध्ये मोर्चा झाला। तुम्हाला काय वाटतं, बीडच्या संपूर्ण हत्या प्रकरणाचं कुठेतरी राजकारण केलं जातंय का? मला सांगा, आजच्या मोर्चामध्ये फाशी द्या असे बोर्ड, मला सांगा मोर्चांमध्ये फाशीची तरतूद आणि मोर्चामध्ये फाशीचे निकाल लागणार आहेत का? नाही, त्या बोर्डांमुळे बोर्ड फाशी देऊ शकता का? त्यांनी मागणी केलेली आहे, आरोपींना फाशीची शिक्षा मागणी होऊ शकते का फाशीची? मला 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 लोकशाहीच्या चॅनलच्या माध्यमातून लोकशाहीच्या पाळामुळाच्या आधारावर बोलतो की अशा प्रकारची म्हणजे चौकशीच्या आधी फाशी द्या अशी कसं काय होऊ शकत ते बोर्ड लावून, आणि मग त्याचा अर्थ इन्फ्लुएन्स टू द स्टेट म्हणजे राज्य सरकारला आपण मजबूर करून याला अटक करा त्याला अटक करा हे चालू शकते का कायदेशीर दृष्ट्या? याला फाशी द्या त्याला फाशी द्या आणि दिलीच पाहिजे असं चालू शकते का? आणि मला सांगा त्या मोर्चांमध्ये कुणाला तरी न्याय मिळण्यापेक्षा आमच्या वंजारी समाजाचे लोकप्रिय असे सन्माननीय धनंजय मुंडे यांची जे आहे मंत्रीपद ते जास्त मला वाटतंय की त्यांच्या बुडाला की नाही गरमी झाल्यासारखं आहे काही लोकांच्या, आणि त्या फ्रस्ट्रेशन पोटी त्यांना असं वाटतं की कसंही करून मुंडे साहेबांचा राजीनामा व्हावा, कारण ते भटक्या विमुक्त जातीचे आहेत। एक मन आहे, या जे सो कॉल्ड लोक आहेत जे विरोध करत आहेत मोर्चामध्ये अग्रगणी आहेत राजकारणाखातर, मी सगळ्यांना म्हणत नाही पण राजकारणाखातर जे अग्रगणी आहेत त्यांना एका गोष्टीचं वैफल्य आलेलं असतंय की आम्ही भटक्या विमुक्ताच्या दारावर जावं,
म्हणजे आम्ही भटक्या विमुक्ताच्या मंत्र्यांकडे जाऊन आमची ही मागणी आहे हो, ही पूर्ण करा. हे वैफल्य आहे, हे जे आहे ना, ही चाकोरी आहे. आणि ह्या चाकोरीतून बरेच वेळेस मग ब्राह्मण म्हणून कोणाला टार्गेट केलं जात आहे, मग कुणाला भटका विमुक्त म्हणून टार्गेट केलं जात आहे, मग कुणाला माळी म्हणून कुणाला टार्गेट केलं जात आहे. ही अशी जी माणसं आहेत ना, ही पावशेरी पिऊन काम करणारी, ह्या सगळ्यांचे हे लक्षणं आहेत. आणि त्या लक्षणाची त्यांच्या डोक्यामध्ये बिंबलेली ही राजकीय बिमारी आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, हे मोर्चे हे कमी जे आहेत एखाद्याला न्याय मिळण्यासाठी आहेत, आणि जास्त जे आहेत स्वतःचं चांग भलं करून घेण्यासाठी आहेत, स्वतःची बडेजाव करण्यासाठी आहेत. गुणरत्नजी, पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की आता धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. सर्व पक्षांच्या वतीनं देखील ही मागणी करण्यात आली. अर्थातच वाल्मिक कराड हे या प्रकरणाचे मास्टर माइंड आहेत असा दावा देखील केला जातो. आणि त्यानंतर वाल्मिक कराड कुणाच्या जवळचे आहेत, तर ते धनंजय मुंडेंच्या जवळचे आहेत असा दावा देखील केला जातोय. तर धनंजय मुंडे यांनी जबाबदारी स्वीकारून चौकशी पूर्ण होईपर्यंत, या घटनेच्या संदर्भात चौकशी होईपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी देखील केली जाते. तुम्हाला काय वाटतं, धनंजय मुंडे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा की नाही? नैतिकतेचे धडे फक्त भटक्या विमुक्तांसाठीच आहेत का रे बाबा? नैतिकतेचे धडे हे केवळ माळी समाजासाठीच आहेत का रे बाबा? नैतिकतेचे धडे हे फक्त मागासवर्गीय, आणि नैतिकतेचे धडे केवळ ब्राह्मण, आणि नैतिकतेचे धडे केवळ आदिवासी भावांसाठीच आहेत का रे बाबा? गुणरत्नजी, याला तुम्हाला एक संदर्भ देतो. जयंत पाटलांचं विधान आहे की देशमुखांनी राजीनामा दिला होता नैतिक जबाबदारी स्वीकारून. विलासराव देशमुखांच्या राजीनाम्याचा नाही, राजीनामा देशमुखांचा राजीनामा नंतरची गोष्ट आहे. त्यांच्या पोरानं जाऊन शूटिंग केलेली. परंतु एका कष्टकरी कुटुंबावर कशा प्रकारे पोलीस स्थानकात सानंदाच्या माध्यमातून दबाव आणण्यात आला होता, त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने कशा प्रकारे दंड ठोठावला. विदर्भातली केस होती, त्यावेळेस विलासराव देशमुखनी राजीनामा दिला होता का? मला सांगा. ह्या केसमध्ये माननीय धनंजय मुंडे साहेब असतील, या केसमध्ये अशा कोणत्या पद्धतीने कोणते पुरावे देण्यात आलेत? कोणतेच पुरावे नाहीत. अरे मला सांगा, ज्या वेळेस एक डॉक्टर असतात, डॉक्टरकडे जात पाहिली जात नसते, रुग्ण आलेला पाहिला जातो. अरे ज्यावेळेस वकील असतो त्यावेळेस जात पाहिली जात नसते, तो आणि काय गुन्हेगारी केली त्यापेक्षा तो माझा आशिलय पाहिला जातो. अरे पुढारी आणि मंत्री हे लोकसेवक असतात, त्यांना हे पाहता येत नसतं की कोण आहे. सगळ्याच प्रकारचे लोक आपापल्या अडचणीचा निपटारा करण्यासाठी, काहीतरी मार्ग काढण्यासाठी, काही कारणांसाठी येत असतात. याचा अर्थ ते गुन्हेगार ठरत नसतात. आणि राहिला प्रश्न जे आहे आपण वाल्मिक कराड साहेबांच्या बाबतीमध्ये, वाल्मिक कराड साहेबांच्या बाबतीत फक्त गुन्हा नोंद झालेला जे आहे, जो गुन्हा खंडणीच्या बाबतीत आहे त्याच्यातही कोणताच सबळ पुरावा नाही असं आमचं मत आहे. कारण केवळ FIR होणे याला पूर्ण आरोप मानता येणार नाहीत. चार्ज सुद्धा फ्रेम झालेले नाहीत, कोणत्याच प्रकारे चार्जशीट गेलेली नाही. वाल्मिक कराड साहेबांच्या बाबतीमध्ये त्यांचं व्यक्तिगत आयुष्य एखाद्या गोष्टीमध्ये गुंतून तुम्ही पत्रकारांनी त्यांना अरेकारे बोलावं जस्ट बिकॉज त्यांना कोणी